गंध मराठी मातीचा या पेजद्वारे आयोजित गप्पा फॉर गप्पा या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज खरं तर दुधात साखर असाच योग म्हणायला लागेल, कारण आज एक नाही तर दोन वादक आपल्याकडे आले आहेत। तर आपण स्वागत करूया रुद्र प्रतिष्ठान ढोलताशा पथकातून गोविंद राऊत आणि राजेश्वरी दिघे यांचं। नमस्कार, मी गोविंद राऊत। नमस्कार, मी राजेश्वरी दिघे। तर मला पहिला प्रश्न असा असेल की या पथक संस्कृतीमध्ये आपण येण्याचं कारण काय आणि रुद्र पथक हेच का निवडले? रुद्र असं नाही, पण मला जे पथक मिळालं माझ्या मित्रा थ्रू किंवा एक कामानिमित्त मी रुद्रच्या संस्थापक म्हणजे आपण संचालक टीमकडे गेलो होतो, तेव्हा कळालं की हे पथक पण आहे। मग त्याच्यामुळे मी ते जुनं असल्यामुळे जॉईन झालो की मला जुनी संस्कृती खूप आवडते। आता DJ वगैरे हे कसं होतं, भांडाला ताप होतो, त्यापेक्षा जुनं ते सोनं म्हणतो ना, त्या टाईपमध्ये मग आम्ही रुद्रमध्ये ॲड झालो। माझी ताई आधीपासून त्या पथकामध्ये होती, सो ती जायची तर मला पण वाटायचं की मी पण जावं वगैरे, मग मी पण जॉईन झाले। पहिल्यांदा ढोल वाजवायचे, नंतर मग ध्वज। तर पुढचा प्रश्न गोविंदा, ढोल हे वाद्य निवडण्याचं काय कारण होतं? ढोल वाद्य निवडण्याचं कारण असं की ढोल वाजवायला सोपं आहे। सोपा म्हणण्यापेक्षा तसा खूप अवघड आहे, कारण पेलवणं वगैरे ते सगळ्या गोष्टी शिकताना ढोल पटकन शिकतं असं माझं वैयक्तिक मत आहे। कोण ताशा शिकतं, कोण ध्वज शिकतं, मला ढोल वाजवायला खूप आवडतो, त्यामुळे मी ढोल हे वाद्य पहिलं निवडलं, म्हणजे त्याला पहिला प्रेफरन्स दिला। अच्छा, आणि राजेश्वरी तू? ढोल सगळेच वाजवतात, पण ढोलाच्या तालावर नाचायला जास्त मजा येते, त्यामुळे मग ध्वज चॉईस केलं। वा, तर आता तुला आता 5-6 वर्ष झाले, तर मला विचारायचं, जेव्हा आपण ढोल बांधतो, पहिला हात शिकतो, पहिले हात सगळे शिकतो, तर तो एक वाद्य शिकतानाचा अनुभव कसा होता? पहिलं ज्यावेळेस मी ढोल बांधला, म्हणजे जो पहिला दिवस होता, त्यावेळेस मला वादन हा प्रकार माहितीच नव्हता की बाबा याला पहिला हात, दुसरा हात तसं म्हणतात, ते काहीच माहिती नव्हतं। पण ज्यावेळेस ढोल बांधला, मला जे शिकवणारे शिक्षक असतील किंवा माझ्याबरोबरचे जे जुने वादक असतील, त्यांनी जे वादन शिकवलं, पहिलं मग आम्ही टिपरू न घेता वाजवलं, त्याच्यानंतर टिपरू घेऊन पण कधी कधी असं व्हायचं की सगळ्यांचे हात कुठेतरी पुढे चाललाय किंवा मग मी पुढे चाललोय, चुकतोय, असं बऱ्याच वेळा झालं। पण नंतर मॅच झाल्यानंतर मग टायमिंग मॅनेजमेंट वगैरे खूप पण मजा आली। राजेश्वरी, ध्वजाचे पण आपले हात असतात, तर तो शिकतानाचा काय अनुभव होता आणि कोणी शिकवलं? मते सरांनी शिकवलं, म्हणजे त्यांच्यामुळे पथकात जास्त येण्यासाठी उत्सुक होते मी, की ते जे शिकवायचे किंवा बाकीच्यांना स्टेपिंग करायला, नंतर ते शिट्टीवरती जे सांगायचे, त्यामुळे मग जास्त आवडायचं ते करायला। तर आता पुढचा प्रश्न असा असेल की प्रत्येक वादकाचं एक स्वप्न असतं की लक्ष्मी रोडवर आपल्याला वादन करायला मिळालं पाहिजे, तर गोविंदा, पहिला लक्ष्मी रोडची मिरवणूक आणि तो अनुभव आठवतोय? हो, खूप पहिला लक्ष्मी रोडची आणि मिरवणूक म्हणजे असं झालं की पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला उत्सुकता खूप होती की बाबा आपण लक्ष्मी रोड वाजवायला मिळतोय, पण अशी वेळ आली की मिरवणूक आम्हाला सांगितली बाबा 2 वाजता आहे, पण ती मिरवणूक काही कारणास्तव किंवा आधीचे जे मंडळ लवकर पुढे सरकले नाही, पण टायमिंग वाढत गेला। मग आमची उत्सुकता अजून शिकायला गेली की बाबा कधी येणार, कधी लक्ष्मी रोड, मग फेटे वगैरे असे बरंच खूप मजा आहे की त्याला सांगायला गेलो तर खूप वेळ खूप आहे त्याला लागेल, पण मजा आली। लक्ष्मी रोड म्हणजे एकदा आम्ही वाजवला, त्याच्यानंतर लक्ष्मी रोडची नशाच एक वेगळी। वा, ध्वजाचा एक वेगळा मान असतो आणि ध्वजधारीला असं असतं की एक रांगोळी तुडवायचाही मान मिळतो, आणि त्याचबरोबर ध्वजधारीला एक स्वतःला अभिमान असतो की मी जोपर्यंत ध्वज नाचत नाही ते ढोल कोणी वाजवणार नाही। तर तुला पहिलं लक्ष्मी रोडचं ध्वज नाचवणं आठवतंय? हो, पहिलं बहुतेक राजारामला होतं, राजाराम मित्रमंडळाला। तर तेव्हा जे ध्वजचं चालू झाल्याशिवाय बाकीचे कोणीच वाजवू शकत नाही, त्यामुळे जे डोक्यावरती फुलं पडतात, ते नाचवताना जे सगळं फुलांची रांगोळी होते, ते जास्त आवडतं। की जसं जसं ते बीट्स वाढत जातात, तसं जर नाचवण्याला जी मज्जा येते ती ढोलाला सुद्धा असं वाटत नाही की जास्त येत असेल। अगदी ताशाला आणि ध्वजालाही अगदी कधी प्रॉब्लेम असा येत नाही, पण आपला एक वैरी नाही म्हणता येणार, पण पाऊस हा एक खूप मोठा फॅक्टर असतो की ढोलवाल्याला खूप अफेक्ट करतो। खूप म्हणजे एवढा, आता त्यात आपल्याकडे कशी सिस्टीम आहे, आपण प्लास्टिकचे पानं लावत नाही, सगळी फायबरची थोडक्यात, आणि सगळीच चमड्याची पानं असतात, त्याच्यामुळे पाऊस आला की ढोलवाल्याचे, पाऊस किंवा आवाज जरी आलं तरी ढोलवाल्याच्या मला धाकधूक असते की पाऊस होतोय का, ढोल वाजला होतोय का, म्हणजे काय आवाजच येत नाही। मग त्याचा जीव खाऊन वाजवा, मग नाही तर मग त्याला कागदला पेटवा, परत ते पान गरम करा, ही खूप सिस्टीम चालते ना। मग ताडपत्री असेल तर ढोलांच्या वरती ताडपत्री धरा, मग सगळे जवळ या, मग ते वादन राहतच नाही। त्यामुळे पाऊस आला की ढोल हेच होऊन जातो। मग तेव्हा असं नुसता ताशावर खेळ करायचा किंवा असं काही
हो तसं करता येतं ना, तुम्ही ताशावर पण खेळ करू शकता, पण लोकांना ताशापेक्षा ढोलाचा आवाज जास्त आवडतो ना, कारण तो बेस जो असतो ना ढोलाचा, तो लोकांच्या डोक्यात घुमलेला असतो. तर एक ढोल वादक म्हणून एका वादकाने पथकाचा गणवेश घातला, आयडी कार्ड घातलं की ती शिस्त कशी पाळावी, तू काय सांगशील? ढोल ज्यावेळेस पथकाचं तुम्ही गणवेश आणि आयकड घालताल त्यावेळेस जी पथकाची शिस्त किंवा नियम अटी जे पथकाने लावून दिलेला असतात तो इथे तुम्ही काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. जसं की आता आमच्या पथकामध्ये शिस्त अशी की तुम्ही टोपी ज्यावेळेस वादन करता त्यावेळेस सरळ म्हणजे सरळच पाहिजे, थोडीशी वाकडी झालेली चालत नाही, किंवा वाकडी जरी झाली तरी बाहेरनं कोणतरी सांगता ते सरळ कर. जे शिस्तच आहे. मग गळ्यात माळा कोणी घालत नाही, कानात कोणी काही घालत नाही, त्याच्यानंतर दाढी केस हे सगळं व्यवस्थित, आणि शूज म्हणजे शूजच कंपल्सरी, सँडल चप्पल वगैरे किंवा. आणि ढोलवाल्याची शिस्त मला वाटतं ते वाद्य दुरुस्त करताना पासूनच सुरू होते. शिस्त ढोलवाल्याची शिस्त कसं होतं, ज्यावेळेस वाद्य दुरुस्ती करण्यापासून ज्यावेळेस तुम्ही गोडाऊनमधनं ढोल पिंप घेऊन येता तिथं त्यांची शिस्त चालू होते. मग ते लाईन करून एक एक पिंप आणणे, दोघं जण मिळून एका ढोलला ताणणे, ते दोरी वगैरे सगळं व्यवस्थित कड्या वगैरे बघणे, पानं किती शिल्लक आहेत काय, ही सगळी शिस्त एक ढोल प्रमुख असतो तो सगळं तो व्यवस्थित करत असतो. आणि ध्वजधारीला तर खूपच शिस्त, कारण ध्वजाचा सगळ्यात मोठा मान असतो तिथे. तर मग एक ध्वज आपल्या हातात असताना किंवा आपण एक ध्वजधारी म्हणून तिथे रिंगणात उभे आहोत, तर मग काय शिस्त पाळली जाते? आता जेव्हा ध्वज आपण हातात घेतो, जर व्हेरिएशन्स आपण नाचवला ध्वज, दमलो की मग जेव्हा दुसऱ्याकडे द्यायचा असतो तेव्हा जेव्हा चेंज करतो तेव्हा ध्वजाला पहिले प्रणाम करायचा, त्याशिवाय ध्वज दुसऱ्याकडे द्यायचा नाही, आणि जर नाही केला तर मग तो दुसऱ्याकडे पास करायचा. गोविंदा, मला तर विचारायचं, आपण ध्वजाबद्दल आणि ढोलाबद्दलही बोलतोय, तर एका ढोल वादकाला ध्वज केल्याचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? एखाद्या वेळेस कसं होतं, तुम्ही लेट आले, तुमचा ढोल दुसऱ्याने घेतला किंवा त्याला वादन करतो, जागा भरायची असते कुठेतरी आपल्याला, तर त्याने तुम्ही शिल्लक उशिरा आला, मग त्यावेळेस तुम्हाला जर ध्वज करता येत असेल तो एक वेगळा आनंद आहे. ते तुम्ही कुठेच कमी नसता की बाबा तुम्ही आता तुम्हाला फक्त ढोलच येतोय, ध्वज येत आहे, मग ते येणं, पाणी देणं, पथकात येऊन पाणी देणं हे वादकाचं काम नाही, माझं वैयक्तिक मत आहे. तर तुम्ही खरंच खूप दमला असाल किंवा एखाद्याला काहीतरी इंजुरी झाली असेल तर ठीक आहे की बाबा तो पाणी देतोय किंवा काय करतोय, पण ध्वज हा प्रत्येक वादकाला आलाच पाहिजे, कारण ध्वजाशिवाय ढोल पथक नाही. निदान आमचं किंवा बाकीच्या आता कोणाचे काय नियम आहेत ते मला माहित नाही, पण रुद्रमध्ये हा नियम आहे की जोपर्यंत ध्वज खाली येत नाही तोपर्यंत वादक थांबत नाही, आणि ध्वज जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत ढोल वादक कोणी ढोल वाजवत नाही. अगदी ध्वजधारीच्या पर्स्पेक्टिव्हने विचारायचं झालं तर कधी कधी प्रॅक्टिसला असं होतं का की काही वादकांना असं म्हणणं असतं तो मोठा 12 फूट 2 पदरी कळस पेलवत नाही, मग तो आपण 10 फुटाचा छोटा देतो. जे नवीन असतात म्हणजे ज्यांना जमत नाही त्यांना पहिल्यांदा 10 पासून स्टार्ट करतो, जस्ट साध्या व्हेरिएशन्स, आणि मग नंतर त्यांना कॉन्फिडन्स आला की हां मला जमतंय, मग तेव्हापासून मग 12 फूट प्रेफर करतो. तर तुला काय वाटतं, एका ढोल वादकाने जो नवीन पथकात आलाय त्यांना आपल्यासाठी बरोबर ढोल कुठला निवडावा? नाही, तुमचं मला काय नाही, ज्याची शरीरदृष्टी बघता म्हणजे तब्येत वगैरे, जे हाईट वगैरे, त्याला जो ढोल पेलवेल, मग तो 23 असो, 27 असो किंवा 25 असो, त्याने तो त्याच्या हिशोबाने घ्यावा. कारण कधी कधी काय होतं, मग ढोल एखाद्याला हाऊस असते की ढोल मोठाच वाजवायचा पण त्याला पेलवत नाही, मग ते काय होतं, मिरवणुकीला गेले की तो थोडे अर्धा किलो 500 मीटरवर गेला की मग ढोल सोडायचा आहे, वजन झेपत नाही. मग ते तसं करू नये, जर त्याला 23 असेल तर 23च वाजवावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर आता जसं नवीन ढोल वादकामध्ये जर जसं एक नवीन ध्वजधारी आला पथकामध्ये, तर त्याने सुरुवात कुठून करावी ध्वज शिकताना, आणि मग ध्वजासाठी स्टॅमिना जो खूप लागतो तर तो वाढवण्यासाठी काय करावं? पहिलं म्हणजे स्टेपिंग करावे लागतात, जे साधे असतात 1 2 3 4 असे जे असतात, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा साधं स्टेपिंग म्हणजे जस्ट 1 2 असं असतं, तर ते करायचं. त्याच्यानंतर जेवढं फास्ट तुम्हाला जमेल बीट्सवरती तेवढं फास्ट करायचं ते. दादा, अशी एक मेंटॅलिटी कधी कधी असते की आपण आपलं वादन असतं आणि त्याच्या आधी आपली वाद्य दुरुस्ती असते, तर कधी कधी असं होतं की मी ताणलेला ढोल मिरवणुकीत मी वाजवणार, तर या मानसिकतेबद्दल काय म्हणायचं आणि ही बदलण्यासाठी काय केलं पाहिजे? नाही, ते कसं होतं, आता काय काय मुलं काय करतात की बाबा ते कंटिन्युटी म्हणजे कंटिन्यू एक दिवस न खाडं करतं, ते प्रत्येक दिवशी असं ढोल ताणण्यापासून ते वाजवण्यापर्यंत. मग त्यांची ते मानसिकता काय असते की बाबा मी एवढे दिवस कंटिन्यू होते, माझं एकही खाडा नाही, सगळं टायमिंग म्हणजे काम वगैरे सगळं ॲडजस्ट करून. पण प्रॉब्लेम काय होतं, जुने लोक असतात ना ते ऐन टायमाला येणारी, मग ते एकतर ढोल दुरुस्तीला येत नाही. मग जी लोक येतात त्यांना काय वाटतं की बाबा मी ढोल ताणले एवढे कष्ट करून, तर माझा ढोल मलाच मिळावा, हे त्यांचं, मी त्या मताची सहमत आहे. कारण ते कंटिन्यू आलेले असतात, एक तर खाडक न करतात, आणि जुन्या लोकांचं काय असतं की एक तर उशिरा येणार, ढोल ताणायला येत नाही, मग ते शेवटच्या दिवशी लक्ष्मी रोड असेल किंवा शेवटच्या दिवशी ते येतात,
मग त्यावेळेस माझं म्हणणं आहे की ज्यांनी ढोल ताणले त्यांना पहिलं तुम्ही प्रेफरन्स द्यावा की बाबा ह्यांनी ढोल ताणलाय तो त्याला द्यावा. आणि राजेश्वरी ध्वजाच्या आता जे ध्वजदंड किंवा ध्वजाचे बार म्हणतो तर त्याच्यात पण विविध प्रकार असे आणि दोन मेन असतात. एक आपण स्टीलचा एक वापरतो आणि एक ॲल्युमिनियमचा. तर ॲल्युमिनियमचा हा हलका असतो आणि स्टीलचा असतो. तर मग तुम्ही काय वापरता प्रॅक्टिसला आणि या दोघांपैकी कुठले चांगले प्रॅक्टिसला? अल्युमिनियम पेक्षा स्टीलचा बार कधी पण चांगला, कारण की जरी तो जड असला तरी नाचवायला एकदम छान असतो तो. मजा येते. अल्युमिनियमचा वरती जास्त थरथरतो तो, म्हणजे प्रॉपर तो नाचवता येत नाही, मग हवेने हलतो, मग ते करायचं त्याच्याकडे लक्ष द्यायचं का ध्वज नाचवायचा, दोन्हीपैकी काय करायचं. म्हणून मग स्टीलचे जे ध्वज असतात त्याला आपण 1 पदरी 2 पदरी 3 पदरी असे कळस लावतो. तर तुला वाटतं की 1 पदरी कळस लावला तरी तेवढंच चांगलं असतं, कारण 2 पदरी लावला 3 पदरी ती वजन पण तेवढंच वाढतं. तर कळस कसे लावावे? 1 पदरी कधी पण चांगलाच असतो, नाचवता पण येतो, दिसायला पण छान दिसतो, आणि मेन म्हणजे त्याला जेवढं आपण वरती पॉलिश करू किंवा गोंडा वगैरे लावतो ते लावल्यावर अजून जास्त मज्जा येते नाचवायला आणि ते बघायला पण छान दिसतं. तर जसं वस्त्र वेगळं असतं, जसं वस्त्राचा साईज आकार पण वेगवेगळा असतो. तर तुला काय वाटतं की 10 फूट किंवा 12 फुटाला किती मोठं वस्त्र लावावं? जेवढा ध्वज आहे त्याच्या, सपोज जर 12 फुटी असेल तर 12 फुटाला कमीत कमी त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी, तेवढं तरी असं कमीत कमी 3 फूट. हां, ते छान पण दिसतं आणि नाचवायला पण ते जेवढं लांबून असेल मिरवणूक ते बघायला पण लगेच कळतं, हा बाबा ह्यांची मिरवणूक चालू आहे अजून, ते बघायला पण छान वाटतं. तर ध्वजाबद्दल असं विचारायचं की अनेक पदकं म्हणजे 2 ध्वजामध्ये प्रकार पडतात की काही जण एक ध्वजच लावतात आणि त्याच्यावर खेळ करतात आणि काही जण अनेक छोटे ध्वज आणि मग काही मोठे ध्वज. तर राजेश्वरी तुला काय वाटतं की एक ध्वज लावून जास्त खेळ करावा का जास्त ध्वज लावून? जास्त ध्वज लावून, कारण की फक्त एवढं असतं की जे वादक असतात ते कमी पडतात, त्यामुळे मग एकटा असेल तर एकालाच पूर्ण व्हेरिएशन्स करताना मज्जा येते, पण जर 2 ध्वज असतील तर एक्सचेंज करता येतो, त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असतात, मग पूर्ण ढोलांच्या मधून वगैरे जाता येतं, मग ते जरा बाकीच्यांना पण अजून उत्साही वाटतं की हा बाबा काहीतरी नवीन होतंय अजून, मग त्यांच्या अंगात पण जास्त जोश येतो. मग असंही होऊ शकतं की ध्वजासाठी जे राखीव आहे किंवा आता तुला ढोलासाठी विचारतो की काही जण असे असतात की ढोल मिळाला नाही म्हणून ध्वजाला जातात आणि आता काही असतात की नाही मला ध्वजच करायचा म्हणून ध्वजाला जातात. तर मग या दृष्टीने पण मग विचार केला पाहिजे का की किती ध्वज लावावे? नाही, असं काय नाहीये. आता कधी कधी काय होतं, परिस्थिती अशी होती की ढोल मिळाला नाही म्हणून बळबळ ध्वजाला येतात किंवा ज्याला ध्वज करायचा तो ध्वजच करतो. जर संख्या जास्त असेल तर ध्वज वाढवावे असं माझं वैयक्तिक मत आहे, कारण ढोलांना पण रिप्लेसमेंट लागते ना. बरोबर. मग त्यावेळेस तुम्ही सगळेच ध्वज लावले तर ह्यांना रिप्लेसमेंट कोण देणार? आणि प्रत्येक मंडळाची मिरवणूक अशी असते की बाबा काही अंतरावर असं 3 किलोमीटर 1.5, 2, 900, 500 मीटर वगैरे असे भरपूर काय काय असतं. त्या हिशोबाने तुम्ही केलं पाहिजे. कमीत कमी जुना वादक असतो तो 2-3 किलोमीटर आरामशीर नेतो, पण नवीन असेल तो 500 मीटरवरच जर दमत असेल तर मग तुम्हाला रिप्लेसमेंट लागतेच ना. त्यामुळे तो ध्वज तुम्ही लिमिटेडच लावावे. तुला आठवतं राजेश्वरी तू असे जास्त ध्वज असलेली मिरवणूक कधी केली? हो. त्याचा कसा होता अनुभव? जेव्हा एका वेळेस 6 ते 7 ग्रुप पडायचे आणि मग त्याच्या थ्रू सगळे म्हणजे कमीत कमी 6 ते 7 ध्वज नाचायचे प्रत्येक ग्रुपमध्ये, म्हणजे जेवढे म्हणजे जवळजवळ तेव्हा 850 पेक्षा जास्त लोक होते पथकामध्ये होती. त्यामुळे एका दिवशी असं त्यांची भांडणं व्हायची सगळ्यांची की कोण कुठल्या गणपतीला वाजवणार, ते जास्त उत्सुक असायचे सगळे की कसब्याला जाणार का अजून कुठे राजारामला वाजवणार. जसे जसे त्यांचे रिलेटिव्स किंवा कुठे कोण राहत असेल त्याच्यावर जास्त ते भर द्यायचे की हा मला दाखवायचं मी काय करतेय काय करतोय. राजेश्वरी एक असा गट असतो की आपण एखादा चौक आला लक्ष्मी रोडला किंवा एखादं ताल आपल्या पथकाने वाजवायला घेतलं की मग ध्वज घेण्याचा अट्टहास करतात अनेक लोक. तर यासाठी हे बदलण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ध्वजाला येण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काय करायला? मग जसं आपण जेवढ्या जोशामध्ये ध्वज नाचवतो प्रॅक्टिसला पण किंवा मिरवणुकांना पण, मग ते बघून बघून त्यांना आवडतं ते. मग जेव्हा ते ढोल वाजवतात तेव्हा त्यांची अशी इच्छा असते की आता चौक आलाय, मग आता आमच्या पथकात कसं आहे की चौक आला की ढोलांवर उभं करायचं, मग तो नाचवायचं, त्याच्यासाठी जास्त उत्सुक असतात ते. मग जे रेग्युलर वाजवतात जे नाचवतात त्यांना मग पहिलं ध्वज देतो
जसं की माझं पण असं होतं की चौक आला की पहिलं मला जे व्हेरिएशन्स करायचं ते मी करणार. तर गोविंदा, आपल्याला जसं ध्वज आपण लावले की दोघांत खेळ करता येतो, तसं आपण गटात पण आपले जोडीदार कधी कधी होतं की नाही मला याच्या बरोबर वाजवायला खूप मजा येते, आमचं एक Tuning जमतं. खूप जमतं, तर असं होतं. होतं ना बऱ्याच ठिकाणचं. मग त्यासाठी आम्हाला कधी कधी काय होतं की चांगले वादक जे असतात ते सगळे एका ग्रुपमध्ये एक साईडला असतात. मग ते तसं नाही ना होत. मग ते मग काय होतं, ग्रुपचे जे ढोल प्रमुख असतील किंवा मिरवणुकीचे जे प्रमुख असतील, मग ते काय करतात, मुद्दामून तू इकडे थांब, तू तिकडे थांब, ते तसं करतात, ते फोडाफोडी करतात. मग त्याच्यामध्ये असं होतं की मग ते जवळ आहेत ना तिथं ऍडजस्टमेंट करावं लागते. पण त्याच्यामध्ये असं होतंच की 100 वेळा ते आम्हाला नाही त्याच्याबरोबरच वाजवायचं. त्याची ट्युनिंग जमलेली असते, मग ते एक्सपिरियन्स माहिती असतात, ते त्याला असं फसवायचे काही गोष्टी, म्हणजे आनंद जो असतो ना ग्रुपमध्ये वाजवायचा, तो मग हे थोडंसं हे करतात. म्हणजे तुम्हाला मग असंही उद्देश शकतो की नाही तुम्ही आता नवीन वादकांसोबत पण ते ट्युनिंग जुळवा आणि त्यांना सोबत घेऊन पथक पुढे चालवायचंच असतं आणि मिरवणूक पुढे न्यायचं. त्यामुळे जुन्या नवीन मुलांचं कधी कधी ते घाबरत असतात. त्याच्यामुळे त्यांना जुने मुलं असतील की तो थोडासा जरी चुकला ना तरी त्याला पटकन जुन्यांमध्ये ऍडजस्ट होता येतं, आणि तोच एकटा बाजूला असेल तर मग तो ऍडजस्ट लवकर नाही होत. तर आपल्या गप्पा तर छान रंगल्यात, तर त्यामध्येच एक फन एलिमेंट ऍड करण्यासाठी आपण रॅपिड फायर खेळूया. तर गोविंदा, पहिले तुझ्यासाठी एक चामड्याचं पान का फायबर, चामड्याचं पान. जाड लहान टिपरू का पातळ मोठं, पातळ मोठं. आणि मानाचा गणपती वाजवायला मिळाला तर कुठला आवडेल सर्वात जास्त? मानाचा गणपती मिळाला तर गुरुजी तालीम. आणि गुरुजी तालीम का? तो पुण्याचा राज्य आहे आणि आणि मूर्ती आकर्षक आहे, आणि गुलाल, गुलाल. जो पारंपरिक गुलाल आहे तो तिथंच होतो, बाकीच्या कुठल्याच गणपतीला गुलाल नसतो. वा. राजेश्वरी, तुझ्यासाठी कॉटनचं वस्त्र का सॅटिनचं? सायटिन. एक पदरी कळस, 2 का 3 पदरी? 1 पदरी. आणि तुला मानाचा गणपती वाजवायला म्हणतात, तुला कुठला आवडेल? कसबा गणपती. आणि कसबा का? पहिला मानाचा. जुने म्हणजे जेव्हापासून वाजवते तेव्हापासून तोच गणपती वाजवतीये, त्या गणपतीसाठीच. म्हणजे आत्ता नाही, पण जेव्हा नवीन होतो तेव्हा कसबा म्हणजे कसबालाच होतो. तर आता आपण गप्पांच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय, पण तत्पूर्वी 2 प्रश्न मला विचारायचे. आपल्या रुद्र पथकाचा आधारस्तंभ म्हणलं तर वावगं ठरणार नाही, तर अनिल मते सर. तर आज दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत, पण गोविंदा, काय आठवणी सांगशील त्यांची? अनिल मते सरांचं म्हणजे असं होतं की ज्या दिवशी आम्ही पथकात ऍड झालो, पथकात म्हणण्यापेक्षा त्या कुटुंबात, रुद्र या कुटुंबात ऍड झालो, त्या दिवसापासून ते आज ताकदपर्यंत, म्हणजे ह्या आनंद चतुर्दशीपर्यंत अनिल मते सर जे होते की ते आमच्यासाठी, आपल्या घरात कुटुंब प्रमुख कसं असतं की आपले वडील असतात किंवा मोठा भाऊ असेल, त्या पद्धतीने ते पथकाचे कुटुंब प्रमुख होते, जेणेकरून ते आम्हाला त्या ठिकाणी वडिलांच्या स्थानी होते. आज प्रत्येक गोष्टीमध्ये पथकात कुठलीही गोष्टीची अडचण आम्हाला त्यावेळेस जे येत होती, त्या मतीला फक्त एकच सोल्युशन होतं की मते, काही असू दे, मग ते मुलांचे वाद असतील किंवा मुलांच्या खाण्याचं असेल, कुठलीही गोष्ट, मिरवणुकीचं जे नियोजन असेल, त्यांच्याकडे ऑलरेडी ते सेट असायचं. म्हणजे आम्ही तयार करायला ज्या दिवशी घ्यायचो त्याच्या आदल्या रात्री ते त्यांच्याकडे तयार असायचं, इथपर्यंत त्यांचं काम होतं. म्हणजे आम्हाला सगळं आयतं ते देत होते. पण आता अशी परिस्थिती झाली की ते नाही येत, हा विषयच आमच्या कधी कधी मनात अरे मग ते आत्ताही असं कधी काही गोष्टी आठवल्या की हा मग त्यांना फोन करा, पण ते नंतर रिअलाइज होतं की अरे ते तर नाही येत. पण शेवटी ते आयुष्यभर नाही येत असं नाही, ते आम्हाला प्रत्येक आनंद चतुर्दशीच्या प्रत्येक दिवशी ते आमच्यात असतील, जिथं जिथं मिरवणूक असेल तिथं ते आज ताकद सुद्धा मला असं वाटतं की ते आत्ताही आपल्याला बघत असतील. बरोबर आहे. म्हणजे मते सर आमच्याशी खूप जवळचे रिलेशन, खूप जवळचे रिलेशन होतं. आणि राजेश्वरी, मते सरांचं वाद्य ढोल ताशापेक्षा ते ध्वजातच सगळ्यात जास्त रमत होते, तर तुझ्या काय आठवणी आहेत त्यांच्यासोबतच्या? ध्वज तर सरांनीच शिकवला मला पहिल्यापासून. जेव्हा नवीन होते तेव्हा सरांचं मत असं होतं की ढोलापेक्षा ध्वजाकडे सगळ्यांनी यावं. पहिला ध्वज नाचवा, ध्वज शिका, मगच ढोलाकडे वळा किंवा तासाकडे वळा असं. तर सरांनी म्हणजे मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा असं एकदम घरातल्यासारखं की आज का नाही आली, मग तू यायला हवं होतं, तू हे कर, अजून इम्प्रूव्ह हो वगैरे सगळं बोलायचं. मते सरांचं प्रत्येक मुलाकडं पर्सनली लक्ष होतं की बाबा तू घरी पोहोचला का, बरं तू येत का नाहीये, तुला काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रत्येक मुलाच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं लक्षात असायचं. आणि त्यांची खूपच उणीव आता पथकाला जाणवणार आहे. खूप जाणवणार, म्हणजे 100% जाणवणार आहे. आज मते सर नाहीये म्हणजे पाया जो आपला असतो तो बेसच संपलेला थोडक्यामध्ये. परत ते पथक आणि त्यांचं स्वप्न की रुद्र हे परत नव्या जोशाने उभं राहावं, तर त्यासाठी आमचे खूप प्रयत्न असणार आहेत. त्यासाठी जे काही कष्ट आम्हाला करावे लागतील ते करावेच लागणार आहेत, आणि त्या प्रत्येक प्रेरणेमध्ये मते सर असतील.
तर आता एका गोड नोटवर आपण एंड करूया. आता तुमचं एवढा अनुभव आहे, तुझा ध्वजधारी म्हणून एवढा अनुभव आहे. तर गोविंदा, एखादा अगदी अविस्मरणीय क्षण की जो आयुष्यभरासाठी लक्षात राहील असा कुठला होता? असे भरपूर क्षण आहेत, एक नाही आहेत, कारण दरवर्षी नवीन काहीतरी असतं. तसंच एकदा असं झालं की आम्ही मिरवणूक होती आमची आंध्र प्रदेशमध्ये, डिसेंबरमध्ये. त्यावेळेस असं नियोजन होतं की 3 पथकं एकत्र होती, त्यात मते सर सगळं मॅनेज करत होते. त्यावेळेस सगळ्या गोष्टी वादन झालं, सगळं झालं, पण जेवणाचं काय? मग त्यावेळेस असं जेवण मते सरांनी तिथं मॅनेज केलं होतं. म्हणजे मते सरांनी मुलांसाठी खूप काही केलं, रूमा मॅनेज केला, आणि त्याच्यामध्ये जेवणाला एवढी गर्दी होती की मग आम्हाला असं की बाबा काय, मग आम्ही सगळे मते सरांनी एकच ताट आणलं, मग सगळ्यात मते सरांनी असं सगळ्यांना थोडंसं भरून आणि सगळ्यांबरोबर ते जेवले. तो एक अविस्मरणीय क्षण म्हणजे की मते सरांच्या बाबतीमध्ये. राजेश्वरी, तुझा एक अगदी अविस्मरणीय क्षण? जे की प्रत्येक जो मेन चौक आला की ध्वज नाचवायचा. ध्वज तर जे काय बोलेल ते ध्वजावरच असेल, त्यामुळे मग ढोलावर चढून मग जे एका ह्याच्यावर जो ढोल वादक येतो, एका ह्याच्यावर ताशा, एका ह्याच्यावर ध्वज, असे 3 असायचे. आणि जो कोणी लहान असेल सगळ्यात ढोल किंवा ताशावाला, तो तर ऑब्विसली असतोच ढोलांवरती वाजवायला. तर ती एक जी मज्जा होती जी अलका टॉकीजला झाली होती, की बरेच ते पुढे जा सांगत तरी आमचं चालूच होतं की आम्ही नाचवतोय, कोण वाजवतोय, कोणी असं होतं की कोणाचं लक्षच नव्हतं याच्यामध्ये की पुढे जावं. प्रत्येकाची इच्छा होती की हा हे संपल्यावरच पुढे जाणार. तर मित्रांनो, आता वेळ आहे निरोपाची, पण तत्पूर्वी गंध मराठी मातीचा या पेज कडून गोविंदा आणि राजेश्वरीला एक छोटीशी भेट. धन्यवाद. गंध मराठी मातीचं जर पेज तुम्ही चालू केले ते खरंच खूप चांगलं आहे. कारण आता कसं लॉकडाऊनमध्ये प्रत्येक वादक जो घरी बसून होता त्याला कुठेतरी पथकाबद्दल बोलायची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली. त्याच्याबद्दल मी तुमचे खरंच खूप मनापासून आभार. आणि तुमचं हे पेज खूप चालावं, प्रत्येक पथकाच्या वादकापर्यंत हे पेज पोहोचावं ही माझी इच्छा. त्याच्यामुळे तुम्ही खरंच खूप चांगलं, प्रत्येकाचं मनोगत व्यक्त होईल त्याच्यातून की ज्याला काय काय वाटतं ते सगळं. कारण प्रत्येक वादक हा तुमच्या समोर बोलतोय. कारण जवळजवळ 6 महिने जवळजवळ त्यांनी घरी बसून काढले. त्या ह्याच्यामध्ये त्यांनी खूप पथकाबद्दल विचार केले असतील की बाबा आता ह्या वर्षी असं, पण पथक बंदच राहिलं. त्याच्यामुळे तुम्ही हे पथकाची संधी कमी सगळी भरून निघली एवढ्या सगळ्या महिन्यामध्ये म्हणण्यात 1 अर्ध्या तासामध्ये तुम्ही जे काही पथकाबद्दल आम्हाला विचारलं ना, त्याच्याबद्दल खरंच खूप तुमचे धन्यवाद आणि धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशाच काही मनोरंजक वादकांसोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.